गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आज आपण MA भाग 3 यामध्ये आपला इंटरनॅशनलला हा तिसरा पेपर सुरू होता. तिसऱ्या पेपरमध्ये आपले 3 घटक पूर्ण झालेले होते आणि चौथ्या युनिटला आपण आज सुरू करणार आहोत. चौथ्या युनिटमध्ये आपल्याला लेसनचं नाव दिलेलं होतं की तटस्थतेचा कायदा. तटस्थतेचा कायदा यामध्ये काही पॉईंट्स दिले होते: नाकेबंदी, निरीक्षण आणि तपासणीचा अधिकार. तटस्थतेचा कायदा, नाकेबंदी आणि तपासणीचा अधिकार यामध्ये आज आपल्याला अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या परीने अनेक व्याख्या केलेल्या होत्या. त्या व्याख्या आपण आज इथे थोडक्यात बघूया. यामध्ये सर्वात प्रथम ज्या शास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेली आहे त्यांचं नाव आहे फेनविक. फेनविक या शास्त्रज्ञाने आपल्या मते व्याख्या दिलेली आहे. त्याप्रथम आपण सर्वात प्रथम थोडा अर्थ घेऊया या विभागाचा, या घटकाचा. यामध्ये सांगितलं आहे की एखाद्या वेळी जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त, एखाद्या वेळी त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये युद्ध सुरू असतो. त्यामध्ये आपल्याला युद्ध करणाऱ्या एखाद्या राज्याच्या बाजूने न समजता किंवा न होता तो दोन्ही राज्याच्या जो तटस्थतेचा जो कायदा असतो तो दोन्ही राज्याबरोबर समान व्यवहार करतो. अशा राज्याला आपण तटस्थ राज्य असे सुद्धा संबोधतो. त्या ठिकाणी उदाहरणसुद्धा दिलेले होते की ते म्हणतात की फ्रान्स या राज्याने जेव्हा क्रांतीच्या वेळी आणि नेपोलियनच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने त्यामध्ये तटस्थतेची भूमिका बजावलेली होती. ते म्हणतात की तटस्थता म्हणजे नेमकं काय, तटस्थता म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण व्याख्या बघणार होतो. त्यामध्ये फेनविक या शास्त्रज्ञाने म्हटले आहे की तटस्थता म्हणजे दोन युद्धमान राज्य अथवा युद्धमान गट यांचे देखील संघर्ष जेव्हा पूर्णपणे अलिप्त राहणारे तिसरे राज्य जेव्हा त्या ठिकाणी त्या राज्याला त्या युद्धमान राज्यांचे पासून काही अधिकार प्राप्त होत असतात किंवा आंतरराष्ट्रीय रूढीनुसार त्या ठिकाणी अनेक प्रचलित कायद्यानुसार त्यांच्या प्रती जी काही कर्तव्ये पार पाडावी लागतो त्याला आपण तटस्थतेचा कायदा म्हणतो. त्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ होते ओपेनहाइम या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितले की तटस्थता म्हणजे युद्धमान राज्याच्या प्रती तिसऱ्या राज्याने स्वीकारलेली ती एक जबाबदारी असते. त्या जबाबदारीला आपण युद्धमान राज्यांनी जी मान्यता प्राप्त केलेली असतो त्याला आपण एक तटस्थतेचा कायदा म्हटला जातो. त्यानंतर ग्लाहिन या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला तटस्थतेचा कायदा म्हणजे काय याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. ते म्हणतात की तटस्थता म्हणजे युद्धमान राज्याच्या प्रती तिसऱ्या राज्याने आपली स्वीकारलेली जी जबाबदारी असते ती पूर्णपणे केलेली असते. त्यामुळे तटस्थ राज्य हा युद्धाच्या पक्षाचा नसतो. तटस्थतेचा जो राज्य असतो तो हा युद्धाच्या पक्षाचा नसतो आणि त्यामुळेच आपल्याला ते राज्य युद्धाच्या काळात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरित्या अलिप्तपणे राहिलेल्या प्रवृत्तीला युद्धमान लोकांनी किंवा युद्धमान राज्याने जी मान्यता दिलेली असते त्याला आपण तटस्थतेचा कायदा सुद्धा म्हटला जातो. त्यानंतर चौथे शास्त्रज्ञ होते स्कॉट यांनी सुद्धा आपल्याला तटस्थतेचा कायदा म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेले आहे. ते म्हणतात की युद्धमान राज्य किंवा पक्ष ह्यांचे देखील कोणाचेही एकाकडून न लढण्याची जी सक्ती असते, न काम करण्याची जी प्रवृत्ती दर्शविणारे लोक असतात ती त्या वेळेच्या अभावी ती पूर्ण केलेली असते. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे विधिगत आणि विविधीकरण जे झालेले राज्य असते जे त्यांचा संबंध असतो की त्यांचा युद्धमान राज्यांबरोबर समान रूपाने समान हक्क प्रस्थापित करणे याला सुद्धा आपण
तटस्थतेचा कायदा असे म्हणतो. त्यानंतर आपल्याला लॉरेन्स या शास्त्रज्ञाने सुद्धा माहिती दिलेली आहे. त्या माहितीमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की तटस्थता ही एक राज्याची अशी व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे युद्धमान राज्याला अनेक अशा तरतुदी कराव्या लागत असतात. त्यामुळे त्या तरतुदीमुळे त्यांचे जे शांततापूर्ण वातावरण असतो ती वातावरण आपल्याला त्या ठिकाणी करावे लागत असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे संबंध झालेले असतात त्या संबंधामध्ये एखादी भावनिक कृतीसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळेच आपल्याला त्यांनी तटस्थतेचे प्रकारसुद्धा सांगितलेले आहे. तटस्थतेचे प्रकार यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिलेलं होतं तटस्थता. त्यामध्ये दुसरा पॉईंट त्याने दिली होती की तात्पुरती तटस्थता. त्यानंतर तिसरा पॉईंट होतं करारामध्ये झालेली तटस्थता. त्यानंतर चौथा पॉईंट होता अपूर्ण तटस्थता. त्यानंतर पाचवा पॉईंट होता पूर्णपणे झालेली तटस्थता. सहावा पॉईंट दिलेलं होतं शास्त्रधारी तटस्थता. त्यानंतर त्यांच्या पॉईंटनुसार जी काही माहिती आपल्याला सांगितली आहे त्या माहितीच्या आधारे सुद्धा त्यांनी त्या प्रकारांची अनेक महत्त्वसुद्धा सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट्स आपल्याला दिलेला आहे तटस्थता. ही तटस्थता अशा राज्यांनी तयार केलेली आहे की ज्यांना नेहमीसाठी त्या ठिकाणी तटस्थ केल्या जात असे. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आपल्याला अनेक राजकीय घडामोडीमुळे ज्या काही तिथे झालेल्या घडामोडी असतात किंवा त्यामध्ये त्या प्रदेशामध्ये इतर प्रदेशांनी सुद्धा जो काही प्रवेश घेतलेला असतो त्यांची सुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे. ते म्हणतात की फ्रान्स, जर्मनी ह्या युद्धाच्या वेळीसुद्धा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा आपले दोन्ही सैनिकांचा जो प्रभाव तिथे पडत असायचा त्या प्रभावामुळे सुद्धा त्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये जाऊ दिले जात नसत. त्यामुळेच आपल्याला तिथली तात्पुरती तटस्थता ही सुद्धा अवलंबावं लागेल. त्यामध्ये म्हणतात की तात्पुरती किंवा आंशिक तटस्थतेचा जो काही संधी करून त्यामध्ये राज्याचे नियम संबंध असायचे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची संधी करून तटस्थ राहत असावे. ही तात्पुरत्या काळासाठी एखाद्या प्रदेशात तटस्थ म्हणून घोषित करू शकतो. त्यामुळे त्यांनी म्हटले की उदाहरणंसुद्धा दिली होती 1888मध्ये जो सेज कालवा आणि त्या ठिकाणी मनपा कालवा झाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांचा तटस्थ केला जात असो. त्यानंतर त्यामध्ये करारामध्ये जो काही तटस्थता येत होती त्यामध्ये जी कराराद्वारे स्वीकारून त्यांनी एखादे राज्य जर त्या ठिकाणी बनत असेल तर त्या तटस्थतेला त्या कायद्यानुसार जो करार केला जातो त्यामध्ये सुद्धा त्यांची माहिती दिलेली आहे. 1901मध्ये जेव्हा पनामा कालवा हा करार करून त्यांनी त्या ठिकाणी तटस्थ करत असत. अपूर्ण आधुनिक काळाच्या पूर्वीपासूनचा जो काही त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त असायचा तो महत्त्वसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत असायचा. तेव्हा एखाद्या राज्याने त्या ठिकाणी तटस्थ राहूनच आपल्याला त्या गटामधील काही राज्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जो करार केला जात होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी तटस्थ असायचे. त्यानंतर पूर्ण तटस्थता म्हणजे जेव्हा एखादा राज्य हा दुसऱ्या राज्याच्या करणाऱ्या गटांना कोणतीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करीत नसत. त्यामुळे 18व्या शतकामध्ये ही तटस्थता काही प्रमाणात सुद्धा आपल्याला बघून आली. त्यानंतर शस्त्रधारी तटस्थता. यामध्ये जेव्हा एखादा राज्य आपली तटस्थता टिकवण्यासाठी सैन्याचा किंवा शस्त्राचा जो वापर करत असायचा त्यामध्ये सुद्धा आपल्याला शस्त्रांची तटस्थता दिसून येत असायची आणि त्यामुळेच आपल्याला त्या तटस्थतेच्या रक्षणासाठी जो काही योग्य कार्यवाही केली जात असे तो सुद्धा आपल्याला यामध्ये तटस्थ राहूनच करावी लागत असे.
तटस्थतेचे प्रकार यामध्ये आपले पूर्ण प्रकार 6 झालेले आहेत आणि जो उरलेला भाग आहे तो आपण पुढील पिरियडमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.